पुलिस ने अपराधी युवक को देसी कट्टा और कारतूस के साथ गिरफ्तार किया है। आरोपी का नाम गणेश तलवारे बंगाली पंजा निवासी बताया जा रहा है। इस मामले में उसका साथी फहीम उर्फ गुड्डू शेख फरार बताया जा रहा है। माना जाता है कि गणेश पुराना अपराधी है। उसके खिलाफ जुआ निरोधक कानून के तहत पहले भी कई मामले दर्ज हो चुके हैं। फिलहाल आगे की जांच तहसील पुलिस कर रही है। दिनांक 27 रोजी तहसील पोलीस ठाण्याचे तपास पथक रात्र गस्तीवर असताना प्राप्त झालेल्या माहितीवरून बंगाली पंजाच्या मागील बाजूस मेमन जमात जे आहे त्याच्या मागच्या हॉलच्या मागे दोन इसम संशयित बसले आहेत व त्यातील एका इसमाकडे अग्निशस्त्र असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती। सदर माहितीच्या आधारावरून तपास पथकाचे अंमलदारांनी सदर ठिकाणी जाऊन सदर इसमांचा शोध घेत असताना त्यातील एक इसम पळून गेला व जो इसम ताब्यात मिळाला त्याचं नाव आहे गणेश विश्वनाथ तलवारे। तोही राहणार मेमन जमात हॉलच्या मागे बंगाली पंजा येथील आहे। माहितीच्या आधारावरून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचं पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळून आल्याने त्यास तपासकामी ताब्यात घेऊन त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदरचं वेपन हे त्याच्यासोबत जो इसम होता जो पळून गेला त्याचं नाव आहे फहीम उर्फ गुड्डू शेख। तोही राहणार बंगाली पंजा घोड्याच्या तबेल्याजवळ नागपूर असं त्याचा पत्ता आहे त्याचा असल्याचं त्यांनी सांगितलं। सदर कार्यवाहीवरून तहसील पोलीस स्टेशन येथे CR नंबर 124/2024 RMAC 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्हे तपासकामी आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। आरोपींनी सदरचं वेपन कुठून आणलं, कशासाठी आणलं होतं याबाबत तपास करण्यासाठी आरोपीचं न्यायालयाकडून पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन तपास करणं सुरू आहे। सदर घटनास्थळावरून जो इसम पळून गेला त्याचा शोध तपास पथकामार्फत घेत आहोत। त्यातील आरोपी जो आहे त्याच्या विरुद्ध यापूर्वीचे जुगाराचे गुन्हे दाखल आहेत। सध्या तो शिलाईचं काम करतो।